तुमचं बाळ खूपच वीक असेल, बाळाचं वजन वाढत नसेल, बाळाची हाडे मजबूत तुम्हाला करायची असेल ना, तर हे अगदी परफेक्ट तुमच्या बाळासाठी रेसिपी आहे. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल, बाळाला नॉनव्हेज देत असाल तर हे नक्की द्या. तर जेव्हा आपण चिकन शिजवून घेतो त्यामध्ये जो काही रस्सा असतो, आपण त्याला सूप म्हणतो, ते काढायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं जे स्नायू मजबूत करते बाळाचे आणि हेल्दी वजन वाढवण्यास मदत करते. कितीही वीक बाळ असू द्या, तुम्ही बाळ काही खात नसेल तर हे नक्की द्या. 100% बाळाचं वजन वाढेल. अगदी दुबले पतले मुळ सुद्धा अगदी जाड गोलमोली होतील आणि हाडे मजबूत होतात. हाडांचं शिजवलेलं चिकन रस्स्यातून ना कॅल्शियम, फॉस्फरस आणि कोलेजन मिळते जे हाडे आणि दात मजबूत करतात. बाळाला ताकद मिळते. चिकनमधील आयर्न आणि व्हिटॅमिन B12 शरीराला ऊर्जा देतात आणि अशक्तपणा कमी करतात. तर बघा, जे काही चिकन शिजवून घेतलं होतं ते पाणी जे असतं चिकन शिजवलेलं ते मी काढून घेतलं आहे आणि कलेजी माझ्या बाळाला मिळत असते. त्यामध्ये आपल्याला जेवढी आपलं बाळ चपाती खातं तेवढी 3 कोर चपाती वगैरे घ्यायची आणि ती चुरायची. अगोदर काय करायचं, आपल्याला भिजत ठेवायची आहे. आपल्याला छान असे मोठे मोठे तुकडे करून घेतले तरी चालेल. आणि बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. गरम चिकनचे जे सूप आहे त्यामध्ये पोषक घटक बाळाची इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करते आणि हे ना पचनास हलके आहे. याच्यात कुठलेही फक्त मीठ टाकलेलं आहे. 1 वर्षाच्या पुढील बाळासाठी आपण मीठ टाकू शकतो. अगदी 10 महिन्यापासून माझ्या बाळाला मी चिकन सुरू केलं होतं. चपाती चुरून आपल्याला थोडंसं हे करून ठेवायचं आहे, त्या रश्श्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. याने ना भूक वाढते. चविष्ट आणि सुगंधी रस्सा बाळाची खाण्याची इच्छा वाढू शकतो आणि म्हणून बाळ जास्त खाऊ शकतो आणि बाळाचं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुमचं बाळ अगदी दुबलं पतलं आहे, तुम्हाला बाळ गोलमोल करायचं आहे तर हे नक्की तुमच्या बाळाला द्या. आता चपाती आपण इथं चुरून घेतो मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये आणि याला ना आपल्याला 3 कोर चपाती वगैरे बाळ सहज खातं. कधी थोडी 3 कोरपेक्षा कमी, कधी 3 कोरपेक्षा जास्त असं होतं. आणि कलेजी आपल्याला त्यामध्ये चुरून टाकायची नाही आहे. कलेजी आपल्याला अशा पद्धतीने बाळाला द्यायची आहे, कारण की कलेजी खूप जास्त खाल्ल्या जात नाही. त्यामुळे एका घासामध्ये अशी आपल्याला तोडून द्यायची आणि सगळ्यात रश्श्यात टाकली ना आपण तर कधी कधी हे होऊन वाया जाते उगीचच. त्यामुळे अशा पद्धतीने द्यायची. बाळ सगळी कलेजी खातं. एक 10 मिनटं चपाती चुरून ठेवली होती, आता छान झाकून ठेवली होती रश्श्यामध्ये. आता आपण याला चुरून घेऊयात. आणि मेन म्हणजे हे ना चिकनमध्ये असलेले प्रोटीन जे आहे ना, जे चांगले फॅट्स ते मेंदूच्या विकासाला मदत करतात. तर आपण इथे छान असे सॉफ्ट चुरून घेऊयात. अगदी तुमचं बाळ बारीक आहे, तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बाळाला चिकन देऊ शकता असं सूप. आणि फक्तच नुसतं बोनलेसवालं चांगलं नाही लागत, जे आपण पूर्ण सूप चिकन शिजायला टाकतो भाजीसाठी त्यातलं सूप घ्या, जेणेकरून बाळाला अजून प्रोटीन जास्त मिळेल त्याला. आणि बघा किती छान आणि किती सॉफ्ट ते चुरल्या गेलेलं आहे. आणि हो, मी तोपर्यंत चुरते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की रोज बेबी फूडच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला रोज प्रश्न पडणार नाही बाळाला काय खायला द्यायचं, कारण की रोज नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करत असते. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे कळवा की कसे वाटतात माझे व्हिडिओ, हा व्हिडिओ कसा आहे, अजून कुठले रेसिपी मी अपलोड करू ते देखील मला कळवा. आणि भात चपाती छान अशी चुरून झालेली आहे आणि भात असाल किती सॉफ्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. आणि पहिल्यांदा देत असाल तर 3 डेजचा रूल नक्की पाळा. यावर मी खूपदा सांगितलं आहे 3 डेजचा रूल. आणि बघा आता ही एक एक करून आपण चमच्यासोबत थोडीशी तोडून बाळाला अशी कुचकरून आपण त्यामध्ये देऊ शकतो आता अशा पद्धतीने. आणि हो, चला आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याबद्दल तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमचं बाळ किती महिन्यांचं आहे मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे त्याच्यानुसार मी रेसिपी अपलोड करत राहील. चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. बाय.